काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. तुमच्या वैयक्तिक शक्ती जास्तीत जास्त वाढवा. तुमची सर्व संसाधने आणि नैसर्गिक शक्ती एकत्रित करा. संपूर्ण ऊर्जा, सर्व क्षमता कमीत कमी एका क्षेत्रात तरी उत्कृष्ट बनण्यासाठी केंद्रित करा. जॉन हॅगई. तुमचे वैयक्तिक योगदान आणि उत्पादकतेचा कच्चा माल तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक ऊर्जेमध्ये सामावलेला असतो. तुमचे शरीर एका मशीनप्रमाणे आहे जे ऊर्जा तयार करण्यासाठी जेवण, पाणी आणि विश्रांतीचा वापर करते आणि यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील आणि नोकरीतील महत्त्वपूर्ण कामे करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करता. उदाहरणादाखल, जेव्हा तुमचा भरपूर आराम झालेला असतो तेव्हा तुमचे योगदान कसे असते? तुम्ही थकवा आलेल्या अवस्थेत केले असते त्यापेक्षा दुप्पट, तिप्पट किंवा 5 पट जास्त काम करू शकता. आनंदी आणि उत्पादक होण्यासाठी हे खूप गरजेचे आहे की तुम्ही नेहमी तुमच्या ऊर्जेची पातळी टिकवून ठेवावी आणि तिला पोषण द्यावे. अतिश्रमाचा अर्थ आहे कमी उत्पादकता. हे सत्य आहे की तुमची कार्यक्षमता 8-9 तास काम केल्यानंतर कमी व्हायला लागते. बऱ्याचदा तर त्यापेक्षा जास्त काळ काम करणे गरजेचे असते, पण रात्री खूप वेळेपर्यंत काम करण्याचा अर्थ असतो की तुम्ही जास्त वेळेत कमी योगदान देत आहात. तुम्ही जितके जास्त थकलेले असाल, तुमच्या कामाची गुणवत्ता तेवढीच घसरेल आणि तुम्ही जास्त चुका कराल. एका विशिष्ट बिंदूवर तुमची भिंतीशी टक्कर होईल आणि संपलेल्या बॅटरीसारखे तुम्ही एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही. तुमच्या वेगाने काम करा. संपूर्ण दिवसभरात काही ठराविक वेळ तुम्ही तुमच्या सर्वश्रेष्ठ स्तरावर काम करता. तुम्ही ओळखायला पाहिजे की हा वेळ कोणता आहे. तुम्ही स्वतःला शिस्तबद्ध करायला हवे की तुम्ही तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक काम त्यावेळीच करा जेव्हा तुम्ही तुमच्या त्या सर्वश्रेष्ठ स्तरावर असाल. रात्रभराच्या झोपेनंतर बहुतांशी लोक सकाळी आपल्या सर्वश्रेष्ठ रूपात असतात. काही लोकांना दुपारी जरा चांगले वाटते. काही लोक संध्याकाळी किंवा रात्री उशिरा सर्वात सर्जनशील आणि उत्पादक असतात. अळमटळम करण्याचे मुख्य कारण आहे थकवा. कुठल्याही कामास सुरुवात करताना जर तुम्ही थकलेले असाल तर तुमच्यात कुठलीही ऊर्जा किंवा उत्साह नसेल तर सकाळच्या वेळी थंड असलेल्या इंजिनप्रमाणे तुम्हाला काम सुरू करण्याची इच्छाच होत नाही. जेव्हा तुम्हाला जास्त थकवा जाणवेल आणि तुमच्यावर कामाचे खूप जास्त ओझे असेल किंवा वेळ खूप कमी असेल तर स्वतःला थांबवा आणि फक्त एवढेच म्हणा, मी जेवढे करू शकतो तेवढेच मी करू शकेन. बऱ्याचदा तुमच्या वेळेचा सर्वात जास्त सदुपयोग करणे म्हणजे लवकर घरी जाणे आणि सरळ 10 तासांची झोप घेणे. यामुळे तुम्ही पूर्णपणे ताजेतवाने होऊन जाल. तेव्हा दुसऱ्या दिवशी दुप्पट, तिप्पट काम संपवू शकाल आणि ते पण उत्तम गुणवत्तेने. आदल्या रात्री जागून खराब काम करण्यापेक्षा हे उत्तम. पुरेशी झोप घ्या. अनेक संशोधकांचे मानणे आहे की सर्वसाधारणतः अमेरिकेतील व्यक्ती कामाच्या तुलनेत पुरेशी झोप घेत नाही. लाखो अमेरिकन नागरिक खूप काम करणे आणि खूप कमी झोपण्यामुळे मानसिक अशांततेत काम करत आहेत. तुम्ही करू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे टीव्ही बंद करून दररोज रात्री 10 वाजता झोपी जाणे. दररोज 1 तास जास्तीचे झोपण्याने देखील तुमचे पूर्ण आयुष्य बदलू शकते. इथे तुमच्यासाठी एक नियम सांगत आहे. प्रत्येक आठवड्यातून एक पूर्ण दिवस संपूर्ण सुट्टी घ्या. या दिवशी, मग तो शनिवार असो किंवा रविवार, काही वाचू नका किंवा कोणत्याही पत्रांना उत्तर देऊ नका. कार्यालयाच्याही संपर्कात राहू नका. एकंदर या दिवशी कोणतीही अशी गोष्ट करू नका ज्यामुळे मेंदूवर ताण निर्माण होईल. याऐवजी सिनेमा बघायला जा, व्यायाम करा, आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवा, फिरायला जा किंवा एखाद्या अशा कार्यक्रमात भाग घ्या जो तुमच्या मेंदूला पूर्णपणे ताजेतवाने करेल. ही गोष्ट खरी आहे की बदल देखील आरामाइतकाच चांगला असतो.
दरवर्षी नियमितपणे सुट्ट्यांमध्ये फिरायला जा. आठवड्याचे शेवटचे दिवस तसेच 1-2 आठवड्यांच्या मोठ्या सुट्टीवर पण जा. याने तुम्हाला आराम मिळेल आणि तुम्ही ताजेतवाने होऊन जाल. सुट्ट्या किंवा आरामदायी आठवड्याच्या शेवटानंतर तुम्ही नेहमीच सर्वात जास्त उत्पादक असता. आठवड्यातून 5 दिवस लवकर झोपणे, आठवड्याच्या शेवटी भरपूर झोपणे आणि आठवड्यात एक संपूर्ण दिवस आराम केल्याने तुमच्यामध्ये जास्त ऊर्जा येईल. या अतिरिक्त ऊर्जेमुळे तुम्ही टाळाटाळ करणे टाळू शकता. या कारणामुळे तुम्ही तुमचे प्रमुख काम जास्त वेगाने आणि मोठ्या संकल्पाने सुरू करू शकाल, जे थकलेल्या अवस्थेत कधीच शक्य होत नाही. आरोग्याचे रक्षण करा. जास्तीचा आराम करण्याव्यतिरिक्त तुमच्या ऊर्जेचा स्तर सर्वात जास्त ठेवण्यासाठी तुमच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत जागृत राहा. हाय प्रोटीन, लो फॅट आणि लो कार्बोहायड्रेट असलेली न्याहारी घेऊन दिवसाची सुरुवात करा. दुपारच्या जेवणात पोळी व भातासोबत भरपूर सॅलड खा. साखर, मीठ, मैदा यांपासून बनवलेले पदार्थ आणि मिठाई यांच्यापासून दूर राहा. सॉफ्ट ड्रिंक्स, पेस्ट्रीज आणि आईस्क्रीम खाणे टाळा. असे जेवण घ्या जणू तुम्ही एखाद्या विश्वस्तरीय खेळाडूला स्पर्धेच्या आधी जेवू घालत आहात, कारण बऱ्याच बाबतीत दररोज काम सुरू करण्याआधी तुम्ही तेच असता. दर आठवड्याला जवळपास 200 मिनिटं व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा, जे तुम्हाला सुदृढतेच्या उच्च पातळीवर कायम राहण्याच्या सरासरी मानदंडानुसार असेल. याचा अर्थ आहे दररोज जवळपास 30 मिनिटं तुम्ही कामानंतर किंवा आधी पायी चालून असे करू शकता. तुम्ही पोहणे, मशीनवरील व्यायाम, मैदानी खेळ यापैकी काहीही निवडू शकता. फक्त व्यायाम करणे हे तुमच्या दैनंदिनीत ठेवाच. असे समजा की व्यायाम म्हणजे तुमची महत्त्वाची बिझनेस मीटिंग आहे. कमी आणि पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि भरपूर आराम केल्यानंतर तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त आणि उत्तम काम कराल. तेही सहज असेल आणि पूर्वी कधीही नव्हते एवढ्या जास्त समाधानाने असेल. काम सुरू करण्याआधी तुम्ही जेवढे जास्त ताजेतवाने असाल तेवढेच कमी टाळाटाळ कराल आणि काम पूर्ण करून दुसरे काम संपवण्यासाठी तितकेच जास्त उत्सुक व्हाल. जास्त उत्पादकता, जास्त आनंद आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी ऊर्जेचा स्तर उत्तम असणे अनिवार्य आहे. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आपल्या ऊर्जेचा सध्याचा स्तर आणि आरोग्यासंबंधीच्या तुमच्या दैनंदिन सवयी तपासून बघा. आजच स्वतःला पुढील प्रश्न विचारून आरोग्य आणि ऊर्जेचा स्तर उंचावण्याचा संकल्प करा. मी शारीरिकदृष्ट्या असे काय करत आहे जे मी अजून जास्त करायला हवे? मी असे काय करत आहे जे मी कमी करायला हवे? जर मला सर्वोत्तम योगदान द्यायचे असेल तर मी सध्या असे काय करत नाही जे मी सुरू करायला हवे? सध्या मी असे काय करत आहे जे माझ्या आरोग्यास हानिकारक आहे आणि जे मी पूर्णतः थांबवलं पाहिजे? कोणतीही एक सवय किंवा वर्तन निवडा जे तुमच्या आरोग्यास आणि ऊर्जेचा स्तर उत्तम ठेवण्यास तुम्ही ताबडतोब बदलू शकता. ते एक काम तोपर्यंत वारंवार करत राहा जोपर्यंत ती सवय बनत नाही. नंतर उत्तम बनण्यासाठी दुसरा मार्ग निवडा आणि त्यावर सुरुवात करा. वर दिलेल्या प्रश्नांसाठी तुमचे उत्तर काहीही असो, ताबडतोब अंमलबजावणी करा.